नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरला या ठिकाणी 3 प्रॉब्लेम बघितलेले आहेत. चौथा प्रॉब्लेम तुमच्या स्क्रीनवर दिसेल. तो प्रॉब्लेम आहे फ्रॉम द फॉलोइंग बॅलन्स शीट ॲन्युअल अकाउंट्स रमीज राजा कंपनी लिमिटेड कॅल्क्युलेट करंट रेशो, लिक्विड रेशो, स्टॉक टर्नओव्हर रेशो, नेट प्रॉफिट रेशो, त्यासोबतच डेटर्स टर्नओव्हर रेशो, ग्रॉस प्रॉफिट रेशो, हे इतके या ठिकाणी रेशो तुम्हाला विचारण्यात आलेले आहेत. ठीक आहे, तुमच्या स्क्रीनवर या ठिकाणी रायटिंगमध्ये दिसतील 2 रेशो. ते थोडं व्यवस्थित बघून घ्यायचे. तुम्हाला ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला आहे, त्यासोबतच बॅलन्स शीट दिलेली आहे. ते स्क्रीनमध्ये दिले. अगोदर एकदा ओव्हरलुक करून घ्यायचं आणि नंतर सोडवायचं. सोडवत असताना पहिल्यांदा आपल्याला विचारला आहे करंट रेशो. करंट रेशोचा फॉर्म्युला काय? करंट असेट्स डिवाइडेड बाय करंट लायबिलिटी. करंट असेट्स बघायचे असतील तर असेट साईडला जावं लागेल आपल्याला. त्यामध्ये करंट असेट्स हेडच दिलेला आहे. स्टॉक इन ट्रेड, सन्ड्री डेटर्स, कॅश ॲट बँक, म्हणजे 60,000, 50,000 आणि 10,000 असं टोटल 1,20,000. 1,20,000 या ठिकाणी करंट असेट्स आहेत तुमच्या. करंट लायबिलिटी तुम्हाला एकच ॲटम दिलेला आहे करंट लायबिलिटीचा, तो 50,000 आहे. मग 50,000 हे 4 शून्य कटले, हे 4 शून्य कटले, 5 2 10, त्याचा आन्सर येतो 2.4:1. 2.4:1. ठीक आहे, 2.4:1 हे करंट रेशो. त्यानंतर सेकंड नंबरला विचारलं आहे काय? लिक्विड रेशो. लिक्विड रेशोचा फॉर्म्युला लिक्विड असेट्स डिवायडेड बाय लिक्विड लायबिलिटी. चला, लिक्विड असेट्स काढायचं आहे तर करंट असेट्स म्हणून का वजा करावं लागेल? स्टॉक आणि प्रिपेड एक्सपेन्सेस. इथं प्रिपेड एक्सपेन्सेस नाही आहे, स्टॉक आहे. मग तो वजा करा, म्हणजे घ्यायचा नाही. बाकीचे करंट असेट्सचे आयटम्स या ठिकाणी घ्यायचे. मग या ठिकाणी डेटर्स घ्यावा लागेल आणि कॅश ॲट बँक किंवा कॅश बॅलन्स घ्यावं लागेल. ते येईल 60,000 रुपये. हे 60,000. लिक्विड लायबिलिटी करंट लायबिलिटीमधून काय वजा करावं लागेल? बँक ओव्हरड्राफ्ट या ठिकाणी दिलेलं नाही आहे, म्हणून करंट लायबिलिटी हेच लिक्विड लायबिलिटी आहे, म्हणून काय धरलं जातं तर या ठिकाणी ते आहे 50,000. तर त्याचा आन्सर किती? 1.25:1. ठीक आहे, तेच ना, 1.2. ठीक आहे, 1.2:1. 5 येणार नाही. ठीक आहे, या पद्धतीनं हे लिक्विड रेशो. त्यानंतर थर्ड नंबरला विचारलं आहे स्टॉक टर्नओव्हर रेशो. स्टॉक टर्नओव्हर रेशोचा फॉर्म्युला काय? कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवायडेड बाय ॲव्हरेज स्टॉक. कॉस्ट ऑफ गुड्स sold divided by
ॲव्हरेज स्टॉक, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवायडेड बाय ॲव्हरेज स्टॉक. मग कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड काढायचा आहे, त्याचा फॉर्म्युला या ठिकाणी सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. सेल्स या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे 3 लाख मायनस ग्रॉस प्रॉफिट 64,000. तर 3 लाखातून 64,000 वजा करा, 60 2 40 म्हणजे 2,36,000. या ठिकाणी तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटला कॉस्ट ऑफ सेल्स दिले बघा. कॉस्ट ऑफ सेल्स इज इक्वल टू कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, म्हणजे डायरेक्ट या ठिकाणी कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड तुम्हाला काढून दिलं आहे. आणि असंही तुम्ही काढू शकता, सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट 2,36,000 2,36,000 असे ते. मग या ठिकाणी 2,36,000. ॲव्हरेज स्टॉक, आता ॲव्हरेज स्टॉक या ठिकाणी तुम्हाला ओपनिंग स्टॉक आहे का, नाही आहे. ओपनिंग स्टॉक नाही आहे. क्लोजिंग स्टॉक आहे का, क्लोजिंग स्टॉक आहे बॅलन्स शीटला. ठीक आहे, बॅलन्स शीटला आहे बरं का. मग त्यावेळेस या ठिकाणी एकच स्टॉक अवेलेबल आहे. ॲव्हरेज स्टॉकचा फॉर्म्युला काय, तर ॲव्हरेज स्टॉकचा फॉर्म्युला ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवायडेड बाय 2. हे दोन्हीही अवेलेबल असतील तर, नसतील तर जे अवेलेबल आहे तेच ॲव्हरेज स्टॉक ग्राह्य धरला जातं. मग या ठिकाणी क्लोजिंग स्टॉक आहे, ओपनिंग स्टॉक तुमचा अवेलेबल नाही आहे. ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टॉपला असेल, तर क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटमध्ये पण असेल किंवा बॅलन्स शीटला असेल. या ठिकाणी बॅलन्स शीटला आहे तो क्लोजिंग स्टॉकच असतो. मग 60,000 आहे तो ॲव्हरेज स्टॉकच ग्राह्य धरला जातो. मग हे 3 शून्य कटले, हे 3 शून्य कटले, 236 भागिले 60 करा, तर या ठिकाणी किती येतं 3.93. आन्सर तुमचं येतं 3.93. मग हे आन्सर कशामध्ये लिहावं लागतं, स्टॉक टर्नओव्हर रेशो म्हटलं तर टाईम्समध्ये लिहावं लागतं. हे टाईम्समध्ये लिहिलं. त्यानंतर 4 नंबरला तुम्हाला विचारलेला आहे नेट प्रॉफिट रेशो. नेट प्रॉफिट रेशो, आता नेट प्रॉफिट रेशो हा तुमच्या सिलेबसला नाही आहे, तरी पण तुम्हाला प्रॅक्टिससाठी या ठिकाणी दिलेला आहे. समजा नेट प्रॉफिट रेशोचा फॉर्म्युला नेट प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. नेट प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. तुम्हाला नेट प्रॉफिट माहीत आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डी साईडला असेल. नेट प्रॉफिट 15,000 ते 15,000 या ठिकाणी नेट सेल्स आहे बरं का. इथं नेट सेल्स या ठिकाणी किती दिलेलं आहे, टोटल 3 लाख इंटू 100, 15,000 भागिले 3 लाख इंटू 100, तर ते आन्सर येतं 5%. पर्सेंटेजचं चिन्ह कारण गुणिले 100 आहे म्हणून. त्यानंतर आपल्याला 5व्या नंबरला विचारलं आहे डेटास टर्नओव्हर रेशोचा फॉर्म्युला या ठिकाणी तुम्हाला माहीत आहे. डेटास प्लस बिल्स रिसिवेबल डिवायडेड बाय डेटासचा संबंध कुणाशी असतो, डेटास कसे क्रिएट होतात, क्रेडिट सेल्स दिल्यामुळं डेटास या ठिकाणी. मग या ठिकाणी डिवायडेड बाय क्रेडिट सेल्स इंटू 365 डे किंवा डेज. तुमच्या इथं प्रॉब्लेममध्ये डेटास आहे, बिल्स रिसिवेबल नाही आहे. सन्डे डेटास 50,000 आहे, ते 50,000 या ठिकाणी
लिहून टाका. त्यानंतर क्रेडिट सेल्स तुम्हाला दिलेला आहे. क्रेडिट सेल्स 2,70,000 हे 2,70,000 गुणिले 365 दिवस. मग त्याचं आन्सर येतं 67.59. ह्याचा आन्सर डेजमध्ये येतं. ठीक आहे. त्यानंतर विचारलंय ग्रॉस प्रॉफिट रेशो. ग्रॉस प्रॉफिट रेशो त्याचा फॉर्म्युला ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय नेट सेल्स इंटू 100. ग्रॉस प्रॉफिट तुम्हाला दिलेला आहे. ग्रॉस प्रॉफिट किती आहे? 64,000. नेट सेल्स किती आहे? 3 लाख गुणिले 100. तर त्याचा आन्सर किती येतं? 0.21. हां नाही 0.21 नाही 0.21 गुणिले 100. तर 21% हे त्याचा आन्सर निघाल. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिससाठी आणखीन जर सोडवायचं असतील याच प्रॉब्लेममध्ये तर या ठिकाणी डेप इक्विटी रेशो तुम्ही सोडू शकता. डेप इक्विटी रेशोचा फॉर्म्युला काय? एक्सटर्नल लॅबिलिटी डिवायडेड बाय इंटरनल लॅबिलिटी. एक्सटर्नल लॅबिलिटी किती आहे या ठिकाणी? तर करंट लॅबिलिटी. आणि इंटरनल लॅबिलिटी शेअर्स कॅपिटल आहे, रिझर्व आहे आणि P&L अकाउंट आहे. ठीक आहे. हे तुम्ही फॉर्म्युला या ठिकाणी सोडवू शकता. त्यानंतर जर सोडवायचं म्हटलं तर आणखीन फिक्स्ड असेट्स टर्नओव्हर रेशो सोडू शकता. फिक्स्ड असेट्स टर्नओव्हर रेशोचा फॉर्म्युला कॉस्ट ऑफ सेल्स डिवायडेड बाय नेट फिक्स्ड असेट्स. कॉस्ट ऑफ सेल्स म्हणजे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड या ठिकाणी आहे आणि फिक्स्ड असेट्स हे नेट फिक्स्ड असेट्स म्हणजे डिप्रिशिएशन मायनस करून या ठिकाणी आहे. ते देखील तुम्ही या ठिकाणी सोडू शकता. ठीक आहे. म्हणजे कोणता? डेप इक्विटी रेशो, असेट्स, फिक्स्ड असेट्स टर्नओव्हर रेशो हे सोडू शकता. त्यानंतर तुम्ही प्रोप्रायटरी रेशो देखील सोडू शकता. प्रोप्रायटरी रेशोचा फॉर्म्युला शेअर्स होल्डर इक्विटी डिवायडेड बाय टोटल लॅबिलिटी किंवा टोटल असेट्स. शेअर्स होल्डर इक्विटी म्हणजेच इंटरनल लॅबिलिटी. आता इंटरनल लॅबिलिटी किती आहे? 75,000, 10,000 आणि 15,000 हे आहे. डिवायडेड बाय टोटल लॅबिलिटी. टोटल लॅबिलिटीमधून किंवा टोटल असेटमधून एक्सेप्ट या ठिकाणी काय केलं आता? तो गुडविल या ठिकाणी वजा केला आता. गुडविल या ठिकाणी नाही आहे म्हणून त्याचा विषयच येणार नाही. ठीक आहे. हे एवढे रेशो तुम्ही सोडू शकता. बघा याच प्रॉब्लेममध्ये तुम्हाला नंतर प्रॅक्टिससाठी सोडवायचे कोणते? प्रोप्रायटरी रेशो, त्यानंतर फिक्स्ड असेट्स टर्नओव्हर रेशो, त्यानंतर डेप टू इक्विटी रेशो. हे एवढे तुम्ही रेशो या ठिकाणी सोडवू शकता. ठीक आहे. याच्यात काही अडचण नसावी. ठीक आहे. धन्यवाद.